आज आहे डे 4. आम्ही पोचलो आहोत बुद्धगयाला. रात्री खूप लेट झाला. रात्री ॲक्च्युली या कुंजबिहारी हॉटेलला यायला 1 वाजला आम्हाला. आणि ह्यांची पार्किंग बघा, मला मी आधीच विचारलं होतं फोनवरती पार्किंग कशी आहे. इतकी बेकार पार्किंग आहे. म्हणजे ठीक आहे गाडी सेफ असली पाहिजे, पण ह्या स्लोपवरनं खाली जाऊन परत गाडी आणणं म्हणजे लिटरली खूप 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 डेंजर काम आहे. आता कारण गाडीचा कंट्रोल सुटला खाली स्लोपला तर गाडी डायरेक्ट डॅश आहे, खूप मोठा डॅश लागला असता. बट त्यांनी व्यवस्थित गाडी नेली खाली. आता कसरत चालू आहे गाडी तर वरती आणायची आपल्याला. आणि इथून आपण डायरेक्ट मोदी बुद्ध टेम्पलला जाणार आहोत, जे ॲक्च्युली आपलं जे सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टीसाठी आपण आतुरतेने 3 दिवस आम्ही ट्रॅव्हल केलं. आज फायनली आज आम्ही त्या बोधी टेम्पलला व्हिजिट करणार आहोत. कारण मोठंच फक्त बुद्धगयाचा होता, बाकी सगळ्या गोष्टी राहिल्या असते तरी काही फरक नसता पडला. पण बोधीगयाला येणं जास्त इम्पॉर्टंट होतं. बोधीगयाला येऊन तथागतांचं दर्शन घेणं जास्त गरजेचं होतं ते. तर म्हणजे ते तो मोठं होता फक्त. तर आता बघूयात आपण हे गाडी कशी आणतो ते वरती, हे कशाला चालू आहे. आता इथून जे बोधी टेम्पल आहे तर ते ऑलमोस्ट 12 किलोमीटरवरती आहे पुढे. तर आपल्याला एक अर्धा तास 15-20 मिनिटाच्या वर लागून जातील आता. आणि हे जे पण प्रॉब्लेम असा आहे की हे जे हॉटेल आहे ना, हे प्रॉपर ह्यांच्या जे गया सिटीमध्ये आहे. म्हणजे इथं रस्ता खूप छोटा आहे, गल्लीबोळवरून आम्ही रात्रीचं कसं रात्रीची वर्दळ नव्हती त्यामुळे आम्ही पटपट आलो. पण आता वाजले आहेत 9:30. तर आता जाताना कसरत होणार आहे. म्हणजे जर ट्रॅफिक लागलं तर निघणं थोडंसं मुश्किल होणार आहे, थोडंसं लेट होणार आहे. गाडीला आतमध्ये तेवढी जागा पण नाही आहे टर्निंगला की ते टर्न घेऊ शकते. प्रॉपर गया आहे. गया वेगळा आहे आणि बुद्धगया वेगळा आहे. गयापासून बुद्धगया आहे 12 किलोमीटरवरती. ह्यांचं आय थिंक मेन मार्केट आहे. आता हे याच्यात आहे ना, हे खाऊ ना लिट्टी चोखा. वेलकम टू बोध गया. फायनली आपला वेळ संपला आणि तथागतांच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे. ह्या ऑटोमध्ये आपण आलो आहे. आता हे आपल्याला पूर्ण 8 पॉईंट तिथले जे नियर बायचे मंदिर आहे ते पूर्ण आपल्याला फिरवणार आहे. हा सगळा एंट्रन्स आहे महाबोधी टेम्पलचा. वेलकम टू महाबोधी टेम्पल. इथं आपल्याला फोनने जो आहे तो जमा करायचा आहे. आतमध्ये कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही आहे. हां 12:30 वाजले. आता आपण 10 वाजता गेलेलो, 2.5 तास झालेले आहेत. फायनली बुद्धगयाचं जे महाबोधी टेम्पल आहे त्याचं आपल्याला दर्शन भेटलं. दर्शन खूप छान झालं आणि गाईडही हायर केला होता. कारण कसं आहे गौतम बुद्धांनी कुठं कधी काय कसं त्यांनी
कुठं कुठं ध्यानाला बसले वगैरे ते सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. त्यांना बोधिसत्व कधी प्राप्त झालं ते आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे आम्ही गाडी घेतल्यानं बाहेरून नाही, आतूनच गाडी घेतल्याला. बाहेरचा गाडी 500 रुपये बोलत होता, बट आतल्या गाडीने थोडंसं कमी याच्यामध्ये करून दिलं. महाबोधी टेम्पलच्या बाहेर हे चहावाले ब्लॅक लेमन टीवाले असतात. त्यांच्याकडे चहा आले ना तर नक्की पिऊन बघा. 10 रुपयाला एक चहा आहे तिथे. खाली ते मसाला टाकतात, त्याच्यानंतर लिंबू पिळतात आणि मग जो उकळलेला चहा असतो तो टाकतात. बोधी मंदिराच्या आवारामध्ये आपण जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस त्याच्या पुढे लगेचच आपल्याला इथं हे जे आहे ते बुद्धविहार दिसते. हे बुद्धविहार आहे. आता हे आतमध्ये बघूयात. बघा ही घंटा किती मोठी आहे बघा. धम्मं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे सगळं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. आतमध्ये आहे. झाडं कसली कसली आहेत काय आयडिया नाही आपल्याला. कसं किती छान फुल आहे ते. हे आता आलेलो आहोत आपण नवलखा. थायलंडचं टेम्पल आहे. थायलंडचं बुद्धिस्ट टेम्पल आहे. मे बी हिचं पण काहीतरी काम चालू आहे. चप्पल जूता बाहर. हो काम चालू आहे. म्हणजे सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. थाईलैंड के पंचम पूजनीय रामाराजा हुआ कि भारत में यात्रा की थी, इसलिए तत्कालीन ब्रिटिश सरकार ने उन्हें भगवान बुद्ध की अस्थियां दिलवाना उचित समझा. थाईचं बोधगया मंदिर असं आहे. फूल पौधे लगाए गए थे. थाईलैंड के धर्मगुरु सोमदत्त का पुराने महाबोधिया मंदिर के बाहरी परिसर में लगाए फूल के पौधे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. पण ते आहे तिबेटियन लोकांचं आहे. तिबेटियन लोकांनी बांधलेले. इथे तथागतांना मानणारे भरपूर जण आहेत. भरपूर त्याच्यामध्ये मानतात. तर इथं बुद्धगयाला आपलं जे महाबोधी मंदिर आहे त्याच्यानंतरचे जे मंदिर आहेत ते प्रत्येक कोणी चायना, कोणी जपान, कोणी तिबेटियन अशा लोकांनी हे बांधलेले आहेत. इथे या साईडला चप्पल काढायची आपल्याला. तर माहिती नाही इथं पण अलाउड आहे का नाही फोटोग्राफी आतमध्ये. बघूयात तरी पण. आता आपण चौथ्या मंदिरात आलो आहे. इथं बुद्धांची खूप मोठी मूर्ती आहे.
पण आता हळूहळू पुढं चाललं आहे मूर्तीची. तर प्रचंड मोठी मूर्ती आहे आणि इथल्या स्कूलची ट्रिप आली आहे. बरेच स्कूलचे कॉलेजेसचे ट्रिप आलेले आहेत. हे पूर्ण आजूबाजूने पूर्ण आहे, पूर्ण स्टॅच्यूज आहे. त्याच्या मागे खाली त्यांचे नावं लिहिलेले आहेत. मागून बघा गौतम बुद्ध. हे बघा त्यांची नावं खाली लिहिलेली आहेत. शुभोती म्हणून. हे बहुतेक गौतम बुद्धांचे अनुयायी शिष्य असतील, जे साईडने प्रत्येक वेगवेगळ्या मुद्रेमध्ये थांबून त्यांना नमन वंदन करतात. ते आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा पुतळा आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आपलं जे पण काही कार्यक्रम असतात किंवा त्यांचं जे काही मौन ध्यान वगैरे असतं, तर त्यांची इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हे दोघं किती छानपैकी पाया पडतात आहे. सुंदर आहे. हे आपण आत्ताच ह्या दिवसाचं 5वं स्पॉट आहे हा गौतम बुद्धांचा. पूर्ण झाडी गार्डन आहे छान इथे. ती मोठी मूर्ती पण गौतम बुद्धांची. मूर्तीच्या इथं काहीतरी लिहिलेलं आहे, पण ते पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे इथं. आणि हे कुंड आहे इथे खाली. त्या ड्रायव्हरने सांगितलं होता की हेच कुंडातलं पाणी आपण वरती हे करू शकतो. आणि ही आपण 7व्या मंदिरामध्ये आलेलो आहे. गौतम बुद्धांची व्हाईट कलरची मूर्ती आहे, मार्बलची मूर्ती आहे. हे सुद्धा चायना का तिबेटियन असं दोन्हीपैकी कोणतरी एकांनी बनवलेलं आहे. मोस्टली हे जे अशा प्रकारचे जे बांधकामाचं स्ट्रक्चर आहे ना, ते सगळं आपलं बाहेरचं आहे. चायना, तिबेटियन, जपनीज त्यांचं हे स्ट्रक्चर आहे बांधलेलं. आता ह्याची एंट्री इथून ह्याची एंट्री काय सोडत नाही वाटतं. 2 वाजता मी ओपन केलं. ह्यातलं काम बघा ह्यांचं इतकं सुंदर आहे ना, मस्त केलं. स्टेज पण बघा ह्यांच्या.
अगरबत्ती वगैरे लावलेलं. आतमध्ये एंट्री नाही होती. आतमध्ये त्यांनी व्हिडिओ काढायला, फोटो काढायला, सगळं काढायला त्यांनी ॲक्च्युली नाही बोलले. मग आम्ही 5 मिनिटं दर्शन घेऊन लगेच बाहेर आलो. हा बाहेरचं त्यांचं प्रिमाइसेस आहे पूर्ण. आता आपण आलो स्लिपिंग बुद्ध बघायला. बघा ही मूर्ती इतकी सुंदर आहे ना स्लिपिंग बुद्धाची. इथे आपले सगळे भंते वगैरे बसले होते. आता आपण हे बुद्धगया सोडतोय. आपला ट्रिपचा जो मेन पर्पज होता बुद्धगया बघायसाठी, आपण 3 दिवस ट्रॅव्हल करून आलो. आम्ही ऑलमोस्ट एका दिवसामध्ये बुद्धगयातली तथागतांची जेवढे पण काय टेम्पल्स होती ते सगळे बघून झालेले आहेत. आता वाजले 4. आता 4 वाजता आपण आता इथून जाणार आहोत अयोध्येला. आणि इथून अयोध्या आहे 517 किलोमीटरवरती. अरायवल टायमिंग दाखवतोय 12:30 पावणे 1चा. तर आता बघूया, माहिती नाही आहे की रस्ता पण कसा आहे कसा नाही आहे ते. तर जर हायवे असेल तर आपण लवकर जाऊ शकतो, पण जर हायवे नसेल तर मग मध्ये कुठंतरी स्टे करावं लागेल. आपण आता बुद्धगया सोडतोय आणि अयोध्येला जातोय. पटनामध्ये आपण एंट्री केली आहे आणि आता तिथं एक पंचवटी हॉटेल, महाराष्ट्राचं आपलं नाशिकचं पंचवटी ॲक्च्युली ते नाव बघून आम्ही थांबलो इथे. म्हणलं थोडंसं चहा प्यावं. चहा चांगला होता. आणि आता आपण अयोध्येला निघतो इथून. तर हां, एक गोष्ट इथं ऑब्झर्व अशी केली की आपल्या महाराष्ट्राची गाडी इथं कुठंच अडवली नाही. म्हणजे जसं आम्ही नागपूर क्रॉस केलं, जसं यूपीची बॉर्डरला यूपीला जेव्हा एंट्री केली तेव्हा तिथं चेकपोस्ट होता. तर त्या चेकपोस्टला आम्ही बघितलं की बाकीच्या ज्या गाड्या, इवन बिहारची सुद्धा जी गाडी होती ना, बिहारच्या गाड्या होत्या, बिहारमध्ये सुद्धा जो चेकपोस्ट होता तिथं बिहारच्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांना चेकपोस्टला चेक करत होते. म्हणजे फॅमिली जरी असेल तरीसुद्धा चेक करत होते. पण फक्त महाराष्ट्राची गाडी, आमची गाडी कुणीही अडवली नाही. महाराष्ट्राचा दबदबा आहे तसा, म्हणजे MP UPमध्ये, बिहारमध्ये. तर येस, आमचा प्रवास हा खूप छान चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला ना चेकिंग झाली, ना चेकपोस्टला चेकिंग झाली, ना कोणी अडवलं, ना महाराष्ट्राची गाडी आहे बघून कोणी पैसे किंवा काय घेण्याचा प्रयत्न केला, काही नाही. इवन MP UPमधले म्हणजे जे आपण ऐकलेलं असतो ना बाकीच्या ठिकाणाहून की MP किंवा UP असं आहे, MP असं आहे, बिहार असं आहे, तर त्याचे एक्झॅक्ट अपोजिट आम्हाला एक्सपिरियन्स आला. इथले लोकसुद्धा आम्हाला खूप चांगले भेटले. त्यांनी सर्व्हिसही खूप चांगली दिली आणि सगळ्या गोष्टी म्हणजे. आणि बिहार असं वाटलेलं, पण बिहार ॲक्च्युली खूप चांगले म्हणजे डेव्हलपमेंट पण भरपूर बघितली बिहारमध्ये आम्ही. आता आपलं फायनली जे आपण ज्याच्यासाठी आपण आलो ना ते बोधगया सगळं आपलं झालं, ते महत्त्वाचं होतं. म्हणजे ट्रिप ही बोधगयाचीच होती. त्यामुळे आम्ही आधी ठरवलं की आपण बोधगया बघून घेऊयात व्यवस्थित, त्याच्यानंतर मग बाकीचं बघूयात की घरी जायचं का दुसरे अजून 1-2 गोष्टी बघत जायचं. मग आमचं ठरलं की ठीक आहे, आता इथं आलोच आहे तर एक आपण ज्या राम मंदिराची एवढी धूमधाम चालू होती त्या राम मंदिरासाठी भरपूर साऱ्या आधीपासूनच भरपूर सारे प्रॉब्लेम्स आले बांधण्यामध्ये ह्याच्यामध्ये. आणि फायनली ते राम मंदिर बनलं आणि त्याची जेवढी धूमधाम झाली, जेवढं छान इनॉग्रेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, तर ते आता एवढं लांब आलोयच आहे तर आपण ते बघून जाऊयात. त्यामुळे आता आपण अयोध्येला निघालो आहे, आपण पटनापर्यंत आलो आहे. आता बघूयात आपण अयोध्येला जायला अजून किती वेळ लागतो आपल्याला ते.